दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. सलामीची जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सचिन काटकर इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करण्यासाठी, नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटिंग करण्यासाठी प्रवीण काटकर आलेत आणि गोलंदाजीसाठी निकू गोवारी बॅटिंग साठी आलेत. पहिल्याच मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेतली निकू गोवारीने. आणि निखिल गोवारी चांगलं प्रदर्शन करत आला. निखिल गोवारी जे हनुमान कामोटी या टीमसाठी भरपूर स्ट्रगल केलं. या टीममध्ये समाविष्ट होण्यासाठी, आपली जागा बनवण्यासाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्याने देत आला. सरावामध्ये चांगला त्याने प्रॅक्टिस करत आला. सरावामध्येही चांगलं योगदान देत आला. परफॉर्मन्स दाखवला. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो. पहिला बॉल घेऊन निखिल गोवारी तयार झाला. राईट अप ओव्हर द विकेटने. समोर सचिन काटकर आहेत. पहिल्या मॅच मध्ये शांत होते. दुसऱ्या मॅच मध्ये पहिलाच बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल आला डॉट बॉल. पहिलाच बॉल. बॅटवरती बॉल व्यवस्थित येत नाहीयेत. मागच्या मॅच वरती जर पाहिलं ना, पहिल्याच बॉलवरती कॅच जी आहे ती ड्रॉप झाली होती. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेचच चान्स क्रिएट झाला होता. विकेट किपरने अगदी सहजरित्याने कॅच पकडली होती. आणि या स्पर्धेमधला हा तिसरा बॉल खेळत असताना फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्यामध्ये अयशस्वी पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन काटकर यांची ओळख दाखवत असताना निखिल गोवारी यांना पहिला षटकार आलाय. अद्विक 11 केसीसी अंबापाडा या टीमसाठी षटकाराच्या सहाय्याने खातं खोललंय धावसंख्येचं अंबापाडा टीमने. सचिन काटकर पहिला बॉल जो आहे ना तो डॉट आला. त्याच्यानंतर मात्र षटकार ठोकला. 6 धावा. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा. यावेळेस बॅटची एज लागलेली आहे. शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या बाजूने हा बॉल निघून गेलाय. षटकारानंतर हा चौकार आलाय. अद्वैत केसीसी अंबापाडा सुरुवात धमाकेदार पाहायला मिळते. चला थर्ड अंपायर प्लीज विनंती करतोय. नीरज सर आहेत का स्क्रीनवरती दाखवा. tenniscricket.in ऑपरेटर विनंती करतोय. नीरज सर यांची बारीक नजर आहे आणि हा डिसिजन आहे कुशल आहे. नीरज सरांना कळालं. टीव्ही स्क्रीनवरती नाही तर आता ऑपरेटरकडे येऊन हा डिसिजन देतील. कारण की मोठी विकेट आहे.
मेगा स्क्रीन वरती तुम्ही पाहताय क्लिअरली बॅटर जो आहे ना तो आउट झालेला. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट पोहोचलेली नाहीये, किंचितशी बॅट फक्त मागे राहिली आणि वरच्या बैल सुडाल्यात. विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर चाललेली आहे. प्रवीण काटकर हा फलंदाज बाद झालाय. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली होती आणि त्याच्यानंतर मात्र हा फलंदाज बाद झाला. शशी सर रन आहे का? ओके. निखिल गोवार यांचा पुढचा बॉल लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चालली आहे. यावेळेस फलंदाज कोणता बाद झाला आहे तर सचिन ठाकूर हा सचिन काटकर हा फलंदाज बाद झालाय. तेजस ठाकूर हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि सचिन काटकर हे बाद झालेले. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चालली आहे. खऱ्या अर्थाने लॉंग ऑफला जो झेल पकडला त्या खेळाडूचं देखील कौतुक करावं लागणार आहे. प्रेशरवाली कॅच होती. सचिन काटकर याचा जर झेल ड्रॉप झाला असताना चांगल्याच फ्लो मध्ये बॅटिंग करत होता अंबावाडा या टीमसाठी. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय. सचिन काटकर हा बाहेर. निखिल गोवारी पुन्हा एकदा तयार होतात. गोलंदाजीसाठी पण पाचव्या टीमची धावसंख्या दाखल करते. टोटल धावा लागल्या 10. आतापर्यंत जर पाहिले तर 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल हलक्या त्याने खेळून काढलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक सिंगल रन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा तब्बल जमा केल्यात केसीसी अंबापाडा या टीमनं. 11 धावसंख्येवरती आपण पाहतोय. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि 11 धावा दाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतात आणि बॅटिंग करत असताना सचिन काटकरने खूप चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु त्याच्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रवीणची विकेट मिळाली आणि त्यानंतर सचिन काटकरी बाद झाले आणि धावा यायचं कुठेतरी थांबल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 11 धावसंख्येवरती आपण पाहतोय अद्वैत 11 केसीसी अंबापाडा या टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय ठाकूर, त्यांच्या बॅटमधून एक जय कडू आले, त्यांच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. तेजस ठाकूर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाज आलेत. गोलंदाजीसाठी जय हनुमान कामोडे या टीम कडनं नीरज म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक टाकणारा गोलंदाज नीरज म्हात्रे हा ठरला होता. नेरुळ टीमच्या विरोधामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. गोलंदाज तयार होत आहेत. नीरज म्हात्रे बॅटवरती बॉल व्यवस्थित रित्याने येत नाही. एक सिंगल रन. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतो. दुसरीचा प्रयत्न करतायत. थ्रो थोडासा चुकीचा पाहायला मिळाला. 2 धावा पळून काढल्या गेल्यात. 2 धावे बरोबर टीमची धावसंख्या दाफलक्यावरती 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर करावे टीमला 54 धावसंख्या काढून दिल्या नाहीयेत. म्हणजे गोलंदाजी जी आहे ना ती अद्वैत 11 केसीसी अंबापाडा टीमची चांगली आहे आणि इथून 45-46 पर्यंत जर पोहोचला तर फाईट देऊ शकतो जय हनुमान कामोटे या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत.
यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, विकेट किपर स्वतः जातात बॉल पर्यंत. तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. तर मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला होता गोलंदाज नीरज म्हात्रे. ॲक्शन जर पाहिली तर लसित मलिंगाची आठवण करून देतोय. सातत्याने तो अँगल आहे ना, त्या अँगलचा मात्र चांगला वापर करत असताना आणि बॅटरला थोडासा मात्र अडथळा निर्माण होतोय रीड करण्यासाठी या गोलंदाजाला. तेजस ठाकूर मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती तेजस ठाकूरने अद्वैत 11 केसीसी अंबापाडा या टीमसाठी. आणि या मॅचमध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सध्या जर पाहिलं ना तर धावसंख्ये धावफलकावरती धावा फक्त 14 लागल्यात. 2 बॉलचा खेळ वर पाहतोय आतापर्यंत झाला. यावेळेस फटका चांगला फ्लिक केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकाराची गरज होती अंबापाडा टीमला आणि हा षटकार आलाय तेजस ठाकूर यांच्या बॅटमधनं. 6 धावा. या 6 धावेबरोबर मात्र संघाची धावसंख्या पुढे जात असताना 20-20च्या घरामध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा हा संघ 20 या आकड्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा हा सामना आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 45-46 धावा तुम्ही फाईट देऊ शकता. सध्या चांगल्या स्थितीमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त पुढे जाऊ शकतात अंबापाडा संघ. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले परंतु लाईन टप्पा थोडासा चुकीचा पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव मिळणार अंबापाडा या टीमला. टीमची धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला चांगल्या स्थितीमध्ये. आता म्हणता येईल धावा धावफलकावरती चांगल्या लागल्यात अद्वैत 11 केसीसी अंबापाडा या टीमसाठी. तेजस ठाकूर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरचा त्या ठिकाणी आहे. 1 रन कंप्लीट झाली आहे. फंबल झालाय. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केले गेले आहेत. चौकार षटकार आणि त्याचबरोबर दुहेरी धावसंख्येचे क्रिकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अंबापाडा या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 23 धावा सध्या धावफलकावरती 23 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात मेगा स्क्रीनवरती. आपण पाहतो प्रेक्षकांना आनंद घेतात या स्पर्धेचा. या स्पर्धेवरती प्रेम दाखवले. यावेळेस फुल टॉस बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहा फुल टॉस बॉल होता. दिशा द्यायची होती फक्त. आणि फायनल लेगच्या रिझनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक नाहीये कोणी. रिव्ह्यू घेतला वाईटसाठी बॅटरने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आता तो पाहावा लागणार आहे. नीरज सर आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मेगा स्क्रीनवरती. आमच्या tenniscricket.in ऑपरेटर यावेळेस नीरज सर. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला. रिटेन झाला रिव्ह्यू. तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये नीरज रणावत सर आहेत आणि नीरज सरांच्या डिसिजन वरती तुम्ही वादावत करू शकत नाही आहात. तर पंचांशी वादावत करूच नका. नाही प्लीज विनंती करते नीरज सरांशी तर अजिबात करू नका. कारण की भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नीरज सरांची पंचांची भूमिका आम्ही पाहिलेली आहे आणि त्यांच्या डिसिजनवरती डाऊट घेऊ नका. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 24 धावा लागल्यात धावफलकावरती. यावेळेस फक्त हलक्या हाताने खेळून काढलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तेजस ठाकूर आपल्या टीमसाठी खेळत असताना चौकार षटकार दुहेरी धावसंख्येचं क्रिकेट एकेरी धावसंख्येचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती आपण पाहतोय सध्या अद्वैत 11 केसीसी अंबापाडा या टीमला. प्रेशर मध्ये नीरज म्हात्रे हा गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये जरूर पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हरचे चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 28 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल लॉर फुलटॉस पाहायला मिळतो. अगदी हलक्या हाताने खेळून काढलेत. सेकंड ओव्हर ही कंप्लीट झाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पाड जड सध्या पाहायला मिळतं अद्वैत 11 केसीसी अंबापाडा टीमचं. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती 2 गडी बाद आपण पाहतोय अंबापाडा हा संघ. 29 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा इथून कमबॅक करावा लागणार आहे. टीम बाळूमामा रॉबिन्स मूर्ती जय हनुमान कामोठे या टीमला. कामोठे टीम कडे ती क्षमता
बारक्या कांबळे यांचे देखील एक षटक शिल्लक आहे आणि त्यानंतर आणखीन एक षटक जे भरपूर महत्वाचं असणार. मागच्या मॅच मध्ये खूप चांगलं षटक त्यांनी टाकलं होतं देवत म्हात्रे. तेही खूप चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांचं षटक शिल्लक असणार. 2 षटकं भरपूर महत्वाचे असणार आहे. तिथून चांगल्या स्थितीमध्ये सध्या अंबापाडा पाहायला मिळतो आपल्याला. इथून जर विकेट मिळाली ना, इम्पॉर्टंट म्हणजे तेजस ठाकूर चांगल्या फ्लो मध्ये बॅटिंग करतो. त्यांच्या बॅटमध्ये षटकार आलाय, चौकार आलाय, दुहेरी धावसंख्या देखील पाहायला मिळाली, एकेरी धावसंख्या देखील पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट तेजस ठाकूर खेळतात आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 29 धावा दाफलकावरती लागल्यात. दैवत मात्र आलेत. याच गोलंदाजाचा उल्लेख आम्ही करत होतो. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि नॅचरल कट आहे त्यांच्याकडे. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटल्यानंतर उजव्या त्याच्या फलंदाजांसाठी थोडंसं कठीण जातं डावकऱ्या त्याच्या गोलंदाजाला फेस करणं. तिसऱ्या षटकामध्ये त्यांनाच आपण पाहतोय. दैवत मात्रे कमबॅक करावा लागणार आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये केसीसी अंबापाडा संघ पाहायला मिळतोय. समोर पुन्हा एकदा तेजस ठाकूरांना आपण पाहणार आहोत. तर तेजस ठाकूर चांगली बॅटिंग करतात. अंबापाडा टीम सचिन काटकर बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी तेजस ठाकूरने उचलली आहे. चांगला चेंडू आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बॅकअप साठी या गलीमध्ये क्षेत्ररक्षक बॉल अडवते तोपर्यंत एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा टीम टॉस साठी विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन करावे बी संघ आणि श्रीदत्त भातान दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतोय. विशाल यांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आणि श्रीदत्त भातान जयेश यांना विनंती करतो आपण टॉस साठी त्वरित या. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी समोरच्या दिशेला केलेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण झाला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अडवला गेलाय. त्याच्यानंतर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. टीमची धावसंख्या दाखल करते. टोटल धावा लागल्यात 32 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावतोय. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केलेले आहे. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल जास्त प्रमाणामध्ये येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीत, काही हरकत नाहीये, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्येचे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्कोर कार्ड जो आहे ना तो हलत आहे. केसीसी अंबापाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा लागलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये देवतने चांगली गोलंदाजी केली आहे. देवत म्हात्रे लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. समोर डावकर आहेत त्याचे फलंदाज आहेत. मग त्यांना इझी होऊ शकतं कारण की बॉल पडल्यानंतर आतमधल्या दिशेला वळू शकतो, त्यांना बेनिफिट आहे. फाईन लेगचं रिझन पूर्णपणे ओपन आहे. त्यावेळेस फटका चांगला आहे, मिडल झालाय का, एलिव्हेशनची कमतरता पाहायला मिळते. कॉलिंग इम्पॉर्टंट होतं आणि तिथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दोघे एकमेकांना पाहत राहिले आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे उभा होता आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होता आणि बॉल जवळजवळ त्याच्या हातामध्ये येणारच होता आणि त्यावेळेस त्यांनी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं आणि तिथेच काहीतरी चूक झालेली आहे. मेगा स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला जरूर मिळेल, बॉल बराच वेळ हवेमध्ये होता आणि अगदी सहजरित्याने कॅच ड्रॉप झालेली आहे. बारक्या कांबळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे कॅच ड्रॉप झाली आहे गुणवंत गोवारी, ज्यावेळेस उंच झेल जातो त्यावेळेस नजर बॉलवरती असणं भरपूर महत्वाचं असतं. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देवत म्हात्रे यांचं कौतुक करावं लागणार आहे. 5 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. 5 बॉल जर पाहिलं तर 5 बॉलामध्ये एकही चेंडू
मोठा फटका खेळून दिलेला नाही आणि त्याचबरोबर बंटी म्हात्रे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे MG ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये. बंटी म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा बॉल असणारा या ओव्हरमध्ये देवत म्हात्रे 3 वेळा दुहेरी धाव, 2 वेळा एकेरी धाव, टोटल धावा धापलकावरती 8 सध्या तरी पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. 37 रन स्कोर कार्डवरती देवत म्हात्रे. शेवटचा बॉल आहे, मोठा फटक्यासाठी जातील तेजस. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला, वेगवान चेंडू. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बारक्या कांबळे थ्रो खूप चांगला पाहायला मिळाला. आणखीन एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केलं या ओव्हरमध्ये देवत म्हात्रेने. या गोलंदाजाचा आम्ही उल्लेख करत होतो आणि त्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या दाखल करते टोटल धावा 38. 38 धावा, 2 गडी बाद आपण पाहतोय. अद्वैत 11 KCC अंबापाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून शेवटचं षटक बारक्या कांबळेचं असू शकतं आणि बारक्या कांबळेला इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण की दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर अद्वैत 11 KCC अंबापाडा संघ इथून जर आणखीन 15-16 धावा जर जमवण्यामध्ये ती यशस्वी होत आहेत तर नंतरच्या सत्रामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये बॉलिंग चांगली आहे KCC अंबापाडा टीमची. 45-46 धावा ते रोखू शकतात जे अनुमान कामोटी टीमला. जरी कामोटी टीमकडे बॅटिंग चांगली असली तरीही जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला KCC अंबापाडा संघ हार मानणारा संघ नाही आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की जिथे 4 बॉलमध्ये 4 धावा ज्या त्या डिफेंड केल्यात. भातन टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे जयेश, आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय करावे बी अलंकार दादा कॅप्टन पाठवायचा. मुंबई टेनिस क्रिकेटचा ग्लेन मॅक्सवेल. बारक्या कांबळे पहिल्याच बॉलवरती बारक्या कांबळेला मिळतीये विकेट आणि खेळाडू मात बनवतोय तेजस ठाकूर, जो चांगला खेळत होता मैदानाच्या आतमध्ये. या खेळपट्टीवरती सेट झाला होता, परंतु बारक्या कांबळेने पहिल्याच बॉलवरती त्याला बाहेरचा रस्ता दाखवलाय. या दोन्ही संघाचे कॅप्टन करावे बी, त्यांच्या विरुद्ध श्रीदत्त भातान. अच्छा, इनिंग संपू द्यायची. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक इनिंग झाल्यानंतर लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. जयेश थोडासा थांबा तुम्ही. पियुष म्हात्रे नवीन बॅटर आला. मागच्या मॅच मध्ये प्रणय पियुषने आल्या चौका ठोकला होता, दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला होता. ते आल्या षटकार चौकारांची भाषा त्यांनी बोलली होती आणि त्याच्यानंतर पूर्णपणे शांत पाहायला मिळाला. पियुष जर पाहिले तर यंगस्टर खेळाडू आहेत, अनुभव थोडासा कमी जोर असणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूला अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत असताना बारक्या कांबळे या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतील. आलेल्या पहिलाच बॉल डिप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल पकडला जातोय. फक्त एक सिंगल रन मिळणारा. टीमची धावसंख्या या धावसंख्येने पुढे जात असताना टोटल रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 39 धावा. धावा सध्या दाफलकावरती पाहायला मिळतात. त्यावेळेस फुल टॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा भरपूर वेगाने होते. प्रयत्न त्या ठिकाणी चांगले झालेत. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होणार आहे का? आणि दुसरी धाव घेत असताना मात्र बॅटर कोणता बाद होतोय? ज्याला हवी होती स्ट्राईक तोच बॅटर मैदानाच्या बाहेर चालला. जय ठाकूर, ज्याला स्ट्राईक वरती यायचं होतं, हा फलंदाज बाद झाला. जय कडू हा फलंदाज बाद झाला. त्याच्या बॅटमधनं सिंगल डबल हे भरपूर प्रमाणामध्ये पाहिलं होतं. डॉट बॉल कमी खेळत होता. जरी षटकार चौकार आले तरी हरकत नाही आहे, परंतु सिंगल डबलचं क्रिकेट तेही महत्वाचं असतं. विकेट किपरचंही कौतुक करावं लागणार आहे, कारण की विकेट किपरनेही जय कडू याला मात्र टार्गेट केलं. पियुष मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहेत स्क्रीजवरती. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. प्रशांत काटकर हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चालले. टीमची धावसंख्या दाफलकावरती 40 धावा दाफलकावर लागलेल्या आहेत. आतापर्यंत या ओव्हरचे चेंडू झालेत 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. प्रशांत काटकर नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळते. स्ट्राईक वरती पियुष म्हात्रे पाहायला मिळणार आहेत. फटका चांगला खेळला होता पियुष म्हात्रेने.
एक्स्ट्रा कव्हरला, परंतु त्याच्यानंतर त्यांनाही पूर्णपणे शांत ठेवलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो ऑफ स्टंपच्या बाहेर. ही गोलंदाजी देत ओव्हरमध्ये पाहिजे असते आणि बारक्या कांबळेला अनुभव आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर आपण पाहतोय वास नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. पियुष म्हात्रे थोडासा मात्र या ठिकाणी स्ट्रगल करत असताना 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय. सहजरित्याने एक धाव कंप्लीट झालेली आहे. ही खासियत आहे ना अजय हनुमान कांबोटी टीमची. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं ना प्रणय म्हात्रे 29 धावा होत्या आणि आता जर पाहिलं ना स्कोर कार्डवरती फक्त धावा आहेत 41 धावा. या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं असणार आहे. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतो. एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र पियुष म्हात्रे हे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर अद्वैत 11 केसीसी अंबापाडा संघ जाऊन पोहोचलाय. 42च्या घरामध्ये 43 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय. श्रीदत्त भातान आणि करावे बी या 2 टीम्स मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल पाहणार आहोत. धन्यवाद. विद्यमान सामना करावेचे आणखीन एक टीम, कारण नवी मुंबईचे 2 संघ याच्यातून गारद झालेत. करावे हे संघ आणि त्याच्यानंतर नेरूळ 11 अक्षयदा पाटील. थँक्यू सो मच तसंच सर. अविनाशजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. एका बाजूला भातान आहे, दुसऱ्या बाजूला करावे टीम आहे. टॉस केला जातोय. टेल कॉल केला आणि हेड आलाय. जयेशने टॉस जिंकलाय. भातान टीम या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकते. जयेश निर्णय असणार आहे. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि एकंदरीत MG ट्रॉफी बद्दल काय सांगाल? प्रथमतःच उलवे नोडमध्ये 21 बाईकची ही स्पर्धा आणि या मैदानावरती आल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही काय वाटलं या मैदानावरती आल्यानंतर? किती आनंद घ्याल या मैदानावरती खेळण्यासाठी? आनंद तर खूपच घेऊ, कारण की 21 बाईकची टुर्नामेंट आहे आणि स्पेशली ग्राउंड खूप सुंदर आहे. लाईट्स, स्टेज वगैरे आणि पिच. एकंदरीत श्रीदत्त भातान या टीम बद्दल काय सांगाल? कारण की सातत्याने चांगला परफॉर्मन्स ही टीम देत आलेली आहे. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करतील यात काही शंका नाही आहे. चांगला फॉर्ममध्ये आणि स्वतःचा फॉर्मही खूप चांगला आहे. काय सांगाल एकंदरीत टीमबद्दल? टीमबद्दल सांगायचं झालं तर सर्व पोरं आता आमची गावातली एकत्र खेळतात, कारण की असं आमच्या गावात काही राजकारण नाही काय एक ए टीम बी टीम. आमच्या गावात असं आहे की जे कोणी 11 गावातून चांगले खेळतील ते टीममध्ये खेळणार. थँक्यू सो मच. तुम्हाला एक भरपूर साऱ्या शुभेच्छा मी देतोय. टॉस या ठिकाणी जिंकलाय बातान टीमने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले करावे बी या टीमला. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. दशरथजी पाटील सर त्या ठिकाणी जॉईन होतील. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद रोहित भोपी. अतिशय चांगलं प्रेझेंटेशन कॉमेंट्री बॉक्समध्ये. नंतर करावे बी विशाल आणि श्रीदत्त भातान. एक गाव एक संघ असा हा भातांचा पहिल्यांदाचा हा प्रयोग. अतिशय दमदार आयोजन. खरं खरं भातांमध्ये पण 2-2 टीम मोठ्या. चला, 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 11:15 टार्गेट. रोहित बस एवढी कर मत. चला, यमुना सामाजिक आणि शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित दमदार आयोजन MG ट्रॉफी भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्ह्यामधील ही भव्य दिव्य पहिल्यांदाच 21 बाईचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी. चला, 43 धावांची गरज. पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण.
बारक्या बोला बारक्या बारक्या बोला बारक्या विलास नाही नाव माहिती बारक्या सगळ्यांना माहिती आहे. यस, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. परेश म्हात्रे यांनी खरं म्हणजे बारक्याचं नाव खरं म्हणजे विलास आहे. जसं गोट्याचं नाव खरं नाव शंकर धोत्रे, खरं म्हणजे गोट्या नावाने ओळखता. शंकर धोत्रे तुम्ही सांगितलं कुत्रं पण ओळखणार नाही, पण गोट्या म्हटल्यानंतर सर्वांना माहिती असेल. तसा हा बारक्या कांबळे जर 10 वर्ष तुम्ही बघितलात, बारक्या कांबळे हा वनमॅन शो होता. कामोटे संघाचा हा मॅच फिनिशर होता. चला, पहिला गोलंदाज पहिल्या छोट्या प्रगतीपथावर 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिन असेल. अतिशय दमदार स्पर्धा. परेश म्हात्रे अतिशय विस्फोटक फलंदाज. ज्यावेळी फार वर्ष म्हणजे 4-5 वर्ष मागे गेल्या तर परेश म्हात्रेच्या इनिंग्स अजूनही अविस्मरणीय आहेत. न भूतो न भविष्यती. परंतु सध्या निखिलजी गोवारी ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये दमदार प्रदर्शन केलं आणि करावी संघाचा निसटता विजय हातातून निसटला. चला, षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर सचिन काटकर अतिशय घातक गोलंदाज, धोकादायक गोलंदाज. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर. बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला चेंडू तयार. राईट आर्म होते विकेट. पहिल्या चेंडूवर आक्रमण. परेश म्हात्रे यांचा हा वज्र टोळा मिरविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद बुलंद फटका, उत्तुंग फटका, गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा चेंडू झालाय दिशेनासा. परेश म्हात्रे इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू अक्कोट डब्याचा केलं आक्रमण. काउंटर अटॅक बाय परेश म्हात्रे. संघाची धावसंख्या 6 वर. दमदार सलामी. जय हनुमान संत बालूमामा, रॉबिन स्मृती, जय हनुमान कामोटे. आणि हा यस, पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल. दॅट शुड बी 4 रन्स. जबरदस्त टाइम आहे. डेबिश पॉइंटला चेंडू फरार झाला आहे. येस, ओव्हर स्टेपसाठी बघूया. पुन्हा एकदा रिव्ह्यू टेकन. तर अंपायर कोण आहे? थर्ड अंपायर होईल बिल नीरज सर. दुसरा डोनाल्ड ट्रम्प. नीरज येणार पॅनल. त्यांच्याशिवाय उलव्यामध्ये पान आलत नाही कोणाचा. संपूर्ण बाले किल्ला. येस, नाही स्क्रीन इकडे एवढी मोठी आहे ना, इकडे बघायची काय गरज आहे. इकडे बघा ना येणार. अच्छा अच्छा. येस, नीरज राणावत आमचे अतिशय खरं म्हणजे ज्याने मला शिर्डी प्रीमियर लीग आमंत्रण दिलं होतं. आता तुम्ही येणार का? परंतु मला नाही जमलं. ओव्हर स्टेप फेअर डिलिव्हरी असेल. येस, चालू करा गेम. येस, पंचांचा निर्णय हा चांगला. येस, अतिशय पारदर्शक न्यूट्रल डिसिजन फ्रॉम एनआर पॅनल. आमचे शशी मेल सर असतील, गणेश बाविस्कर असतील, नीरज राणावत यांची ही टीम, त्यांचा हा स्क्वॉड, त्यांचा हा चमू. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 10 फन. पहिला चटका, नंतर मात्र चौकार. परेश म्हात्रे. राईट आर्म होते विकेट. सचिन काटकर पुन्हा एकदा हलक्या त्याला पुश करा. टॅप करा चेंडूला मिडॉनला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, परंतु एक धाव चिकी सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर्स 11 फन. MG ट्रॉफी महेंद्र शेठ घरत. अतिशय दमदार व्यक्तिमत्व. रायगड काँग्रेसचे दमदार मुलूक मैदान तोफ. अतिशय दातृत्व, कर्तृत्वदानी नेतृत्व आणि अग्रेसिव्ह आक्रमक नेतृत्व जर आमचे महेंद्र शेठ घरत. त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा असेल. त्यांचा कार्याचा गौरव करणारे आमचे एम भाई या स्पर्धेचे दमदार आयोजक.
सचिन काटकर, याच्यानंतर विशाल पाटील यांचा हा संघ करावेची बी टीम. हो यस, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूला मिड विकेटला आणि मिळतील म्हणते डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, 2 धावा मिळतील. चांगला फटका, दमदार स्ट्रोक, 2 धावांनी संघाची धावसंख्या वैलाली. धावसंख्या झाली 13 वर, बिनबाद 13. टार्गेट पाहिजे जवळजवळ 11:15. यस, राईट महोदय, विकेट स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, धावा समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन. अवांतर संघाची धावसंख्या 14 वर, बिनबाद 14. दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. जय हनुमान कामोटे ही बलाढ्य टीम, त्यांच्या विरोधात बृहन्मुंबई दादा संघ अंबापाडा, केसीसी अंबापाडा. ओहो, पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. हलक्यात पुश केला, चेंडूला शॉट मिड विकेटला. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या वधारली. धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, टोटस कोईज 15 वर, 15 फॉनन, बिनबाद 15. दमदार सलामी, परेश म्हात्रे आणि बारक्या कांबळे म्हणजे विलास कांबळे. खरं हे त्याचं खरं नाव आहे, फक्त निकनेम त्याचं हे बारके आहे. कशी पहिली जेवढे बोटक्या असायचे ना त्यांना बारक्या म्हणायचे. बारक्या कांबळे हा माझा अतिशय आवडता प्लेअर. हो राईट महोदय, पुन्हा बॅटची लिडिंग एज. अतिशय अप्रतिम डिलेव्हरी आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. एक्सपेन्सिव्ह ओव्हर. खरं सचिन काटकर सर्वात घाणेरडी फिल्म म्हणजे डर्टी फिल्म. मिस्टर नासिरुद्दीन शाह आणि विद्या बालन. यस, राज कडू. 60 and 20, 40चा गॅप आहे, म्हणजे 40+ आहे, बरोबर की नाही. चला, बॉलिंग मार्क होते या राज कडू. संघाच्या वजने दुसरं षटक प्रगती पदावर. परेश म्हात्रे, बारक्या कांबळे, अतिशय भरवशाची विश्वसनीय जोडी मैदानामध्ये तैनात. हो येस, आउटसाइड द ऑफ स्टंप, बॉटची लिडिंग एज. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. अतिशय आउटस्विंगर, बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड. पहिल्या विकेटचं बदन, पहिला गडी घालत, पहिला हादरा. धावा किती गेल्या? 15 धावा. येस, 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे आज संगीताची महिफल, संगीताची मेजवानी शांडी सूरज चौधरी डीजे. चला, नखिल गोवारी ज्यानं बघूया मागच्या सामन्यामध्ये 44 धावांची अतिशय घातक फलंदाजी केली होती आणि प्रतिस्पर्धी संघाला 1 हाती विजय मिळवून देणारा बघूया निखिल गोवारी. 1 मॅन शो आणि मागच्या सामन्याचा झालाय हिरो. बॉलिंग मार्कवर राज कडू. ओहो येस, अगेन दॅट शुड बी कॉट बीन. आता मात्र निखिल गोवारी मध्ये परतलाय. परतीचे दोर कापले गेले आणि कामोटे संघ सध्या तरी अतिशय संकटामध्ये. जे मेन विकेट, गोल्डन विकेट गॉट टू केसीसी अंबाबाडा. संघाची धावसंख्या 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स.
आणि राज कडू यानं हॅट्रिक. पहिल्या चेंडूवर बाद केला तो बारक्या कांबळे. त्याच्यानंतर यांचा बाजार उठवला. निखिल गोवारी साहेबांची गटडी वळली गेली, अशा गुंडाला गेला, परतीचे दोर कापले गेले आणि शून्यावर गारद सोनू पाटील. कमी तिथे आम्ही सोनू पाटील ही मध्ये मध्ये गाजराची पुंगी अशी एवढी वाजते ना. या सोनू पाटील. राजकडू काय दमदार गोलंदाजी, अप्रतिम बॉलिंग अटॅक, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. हो हो हुक करायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू गेलाय, परंतु ज्याला असेल डॉट बॉल. निर्धाव चेंडू अप्रतिम दिली असं वाटलं होतं. सोनू पाटील यांनी सांगितलं की हा वाईट आहे, परंतु नॉट. कारण येणार यांचं पॅनल हे अतिशय अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड सर्टिफाईड बाय देवेंद्र फडणवीस मिस्टर येणार पॅनल. त्यानं पण नॅशनल परमिट दिला आहे. बघा बेटर. येस पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. हो येस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. काय जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकात तरी 15 आल्या, नंतर मात्र राज कडू याने मात्र दमदार गोलंदाजी करत पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. पुनरागमन, चंचू प्रवेश. 15 रन्स. काय स्कोर दाबून ठेवलाय. ट्यू बॉल्स टू गो फ्रॉम राजकडू. अतिशय भेदक मारा केला. प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा थोडासा अडखलतोय. राईट आर्म हो दे विकेट, लेफ्ट आर्म. ओहो येस पुन्हा एकदा जोरदार अपेल, परंतु समर्थ नाही. अंपायरने म्हणतो धुडकावून लावलं. जोरदार अपेल करून तो बॉल मात्र अतिशय भेदक मारा. अचूकता, दाहकता, भेदकता, ॲक्युरेट गती आणि मती याचा पुरेपूर वापर केला आणि राज कडू यांचा हा अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम राज कडू. केसीसी आंबापाडा. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. लायला शेवटचा अंतिम चेंडू तयार. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन सेकंड ओव्हर. ओहो दॅट शुड बी आउट. येस कॉट बिहाइंड. माल्कम मार्शल सारखी गोलंदाजी खरं म्हणजे मानावं लागेल. डावगुयाचा गोलंदाज आणि खरं म्हणजे हे मेडन ओव्हर म्हणजे पहिली दुसरी मेडन ओव्हर. क्या बात आहे. धन्यवाद यम भाई. सगळा पैसा झाले सिलेंडरला, कुठून हिस्सा देणार. चला नवीन गोलंदाज. 12 चेंडू जिंकण्यासाठी पाहिजे 29 ना 28. येस 12 चेंडू 28 धावांची गरज. प्रति षटकामागे 14 धावांचं इक्वेशन. अतिशय रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा बसून मॅच. प्रेक्षणीय सामना. दोन बलाढ्य टीम. एकीकडे मुंबईचा दादा संघ केसीसी आंबापाडा आणि त्यांच्या विरोधात दमदार टीम रायगडमधील कामोठे परिसरामधील पंचक्रोशीतील जय हनुमान कामोठे. त्यांचा इतिहास आहे, त्यांचं सातत्य, त्यांची कन्सिस्टन्सी. 12 चेंडू जिंकण्यासाठी म्हणजे 28 धावांची गरज. प्रति षटकामागे 14 धावांचं इक्वेशन समीकरण. बॉलिंग मार्कवर निकाला घेऊन घ्या. तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाजच्या भोवळ्यावर, रॅम्पर उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. प्रशांत काटकर. पहिला होता सचिन काटकर, त्याच्यानंतर प्रशांत काटकर. काय दमदार आयोजन एम भाई. धन्यवाद. बघूया. आणि रायगड जिल्ह्यामधली सर्वात टॉप मोस्ट न भूतो न भविष्यती. यस राजकडू याचे 500 रुपयाचं कॅश प्राईज ऑन जीपे. रोख अवेश काटकर. रोख की कॅश? जीपे. जीपे. यस गुगल पे. ओहो यस पुन्हा एकदा आक्रमण. व्हॉट अ मॅग्निफिशियंट स्ट्रोक फ्रॉम बॅट्समॅन परेश म्हात्रे. परेश म्हात्रे आज बऱ्याच दिवसानंतर त्याची इनिंग मी पाहतो. बघूया. कारण परेश म्हात्रे हा आक्रमक प्लेअर, संकट मोचक.
धन्यवाद. 21 खरं म्हणजे ही विनायक माळीची आई आहे. खरी आहे की माहिती नाही, परंतु हे असतातच एपिसोडमध्ये दाखवले जाते. परेश म्हात्रे हो येस पुन्हा मोठा फटका म्हणजे गॅडर होत नाही. चेंडूला मिड विकेटला पुन्हा एकदा वेगाने झेपावलाय. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 22 वर. 22 रन्स जिंकण्यासाठी पाहिजे अजून 21 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच, टाईट मॅच, क्लोज मॅच. दोन्ही संघाचे समर्थक देव पाण्यात घुमसले. अटीतटीचा नाट्यमय, दोन टोक्यामध्ये घमासान, यादवी रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन. एक बिग फाईट. बॉलिंग मार्क पाहिजे या षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. परेश म्हात्रे जोपर्यंत आहे ट्विचवर आणि नवीन फलंदाज अक्षय गोवारी. खरं म्हणजे निखिल गोवारी बाद लवकर झाला. येस कवर्स शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड गली. हो रोशन मात्रे नाही आहे. पुन्हा एकदा हलक्या पुष्कळ टॅप केलाय. चेंडू बदलला. चेंडूचा बेमोड केला. मिळेल फक्त एक धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. संघाची धाव संख्या 23. 9 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. म्हणजे अजूनही तशी कठीण परिस्थिती आहे कामोडे संघासाठी. कारण जर बॉलिंग अटॅकचा विचार केला बघूया करावे संघाला शेवटच्या चेंडू 3 धावा देखील काढू दिल्या नाहीत. 2 चेंडूमध्ये 3 पाहिजे होत्या, परंतु अतिशय दमदार गोलंदाजी केली. 4ला 4 होत्या, परंतु त्या देखील त्यांना धावा करता आल्या नाहीत आणि निसर्गता विजय प्रस्थापित केला केशीच्या आंबापाडा संघानं. हो यावसाचा अभिनव स्टेरकांचा प्रयत्न पुन्हा एकदा. एक धाव मिळेल. 100 संघाची धाव संख्या झाली 22 रन्स. आता खरं म्हणजे 24 रन्स. आता म्हणजे थोडंसं अटॅक करावं लागेल. जे आक्रमण, जे दडपण, सायकोलॉजिकल प्रेशर जुगारून द्यावं लागेल. कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. कारण ही स्पर्धा आहे, कंपल्सरी चेसी विकेटवर नाही आहे. परेश म्हात्रे तुम्हाला अटॅक करावा लागेल. एक मोठा फटका या सामन्याचं चित्र सांगून जाईल. एक विकेट. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर दोन्ही संघ जिद्दी आहेत. राईट आर्म महोदय विकेट तयार. हो लॉब केलाय. काय टायमिंग, बेमिसाल टायमिंग. आपला तुम फटका बघूया ऑन साईडला. टोळे जंग, गगनचुंबी, गगन स्पेशी, नाव देखा ना ताव देखा, भिरकावून दिलाय 6 रन. पण 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 7 चेंडू 13 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी. हो आणखी एक तडाखा. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. सलग दुसरा षटकार. उत्तुंग फटका आणि दमगाची परिस्थिती पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. कामोटे संघ तुम्हाला सांगितला की यांच्याकडं जबरदस्त बॅटिंग ऑर्डर आहे. सगळं गोळाय बघूया. आणि हा जिद्दी मुरब्बी संघ आहे. जरी बारक्या कांबळेची गेली, निखिल गोवारी जरी परतला, परंतु परेश म्हात्रे यांची ही जिद्दी, संयमी, नेटाची फलंदाजी. आणि राहिलं समीकरण 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त सोपा आव्हान. शेवटी क्रिकेट बघा असं टार्गेट करावे संघाला पाहिजे होतं, परंतु शेवटच्या षटकामध्ये मोठे सचिन काटकर, येस प्रशांत काटकर होता त्यावेळी गोलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करून ठेवलं होतं. शेवटचं निर्णायक षटक 21-22 हे षटक. भाई पियुष म्हात्रे, भाई. खरं म्हणजे बघा भाई याला म्हणतात आयोजन. सर्वांना अस्तेवाईकपणे विचारपूस करणार याला म्हणतात आयोजन. हो येस आउटसाइड अष्टम. पुन्हा हलक्या पुष्कळचा टॅग कट करत होता आणि बॅट्समन इज आउट. 5 चेंडू 7 धावांची गरज. आता मात्र थोडस बघा अजूनही मॅच 50-50 आहे. बॅलन्स आहे दोलायमान स्थितीमध्ये. याच्यानंतर श्रीदत्त भातान ही एक बलाढ्य टीम आहे. बघूया त्यांनी सांगितलं कॅप्टननी त्यांच्या पहिल्या 2 टीम होत्या, नंतर संपूर्ण अख्खा गाव त्यांना उतरलं आहे.
अरे पोरगे बरोबर मग जाता कशा मारायला तिकडे बघायला. चला बॉलिंग मार्क तयार. नवीन फलंदाज नवीन बॅटर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. दैवत मात्रे हा देखील अतिशय रायझिंग स्टार आहे. बघूया अनेक वेळी ज्यावेळी कामोठे संघ अडचणीत असतो त्यावेळी संकटमोचक म्हणून काम करतो. बघूया दैवत मात्रे. राहिले बॉल 4. 5 बॉलमध्ये 7 धावांची गरज म्हणजे डिस्टन्स तफावत 2-2चा आहे. आणि हा यस पुन्हा हलक्या पुश केला. बघूया चेंडू गेलाय एक्स्ट्रा कव्हर मिडॉप यांच्यामधून 1 धाव मिळेल. राहिले 4 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे 6 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो. कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. काय जबरदस्त टाईट मॅच. आज मात्र मागचा सामना देखील असाच उत्कंठावर्धक झाला होता. त्याच्यानंतर ही देखील मॅच क्लोज मॅच. हे कुठे टीम आहे? पारगाव. एवढी बारकी पुरा आणले. ओहो येस अप्परकट करायचा आहे. आणखीन एक विकेट प्राप्त होईल. बघूया पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. नो चॅलेंज टू द एनआर पॅनल. निघा बाहेर. 3 बॉल 5-7 किती 6 धावांची गरज. आता मात्र थोडंसं पारडं जरासं चुकलंय. एक मोठा फटका आणि एक विकेट या सामन्याचं भविष्य फ्युचर सांगून जाईल. आज मात्र दीपक पाटील सरांचा आवाज त्याच्यानंतर रोहित भोपी नवीन स्टार कॉमेंटेटर त्यांची ही जबरदस्त वाणी आणि नवीन फलंदाज नवीन बॅटर म्हणजे मिडल ऑर्डरचा गुणवंत चांगले गुणवंत गोवारी जीजी. 3 बॉलमध्ये 6 धावांची गरज. आता मात्र या चेंडूवर थोडंसं आक्रमण करावं लागेल. जर 2 चेंडूमध्ये 6 राहिल्या मग तुमच्यावर प्रेशर येणार. मानसिक धडकन सायकोलॉजिकल प्रेशर तुमच्यावर येईल. बघूया काय दमदार गोलंदाजी केली गोलंदाज पियुष मात्रे. दमदार गोलंदाजी. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा. बघूया शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना दमदार गोलंदाजी कसावी करावी याचं हे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण. अतिशय एमजी ट्रॉफी पुन्हा एकदा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. एम भाई पुन्हा एकदा हलक्या त्याला पुश केला. बघूया ओहो यस पुन्हा एकदा दोघांना गुंगारा दिला. आणि अशा प्रकारे फलंदाज हे बघा असं वाटलं होतं की एका ते जिंकतील आणि 2 मध्ये राहिल्या 6 धावा. म्हणजे जादू टोणाने करणे लिंबू मात केले म्हणून 10 रुपयाला एक लिंबू झाला आहे. चला 2 मध्ये 6 धावांची गरज. हा चेंडू मात्र या सामन्याचा निकाल सांगून जाईल. काय जबरदस्त बोली अटॅक केला. भन्नाट गोलंदाजी. नवीन फलंदाज नवीन बॅटर नीरज म्हात्रे ज्याने मगाशी झेल घेतला होता. ओहो दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा मलिदा 1 धावेचा चाकणा 1 धावेची बांग. बॉल राहिले 2. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. खरं म्हणजे ह्या चेंडू आक्रमण करावं लागेल. नुसता डिफेन्स करून फायदा नाही. कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे वेपन आहे. कारण ही स्पर्धा विकेटवर नाही तर कंपल्सरी चेसिंग आहे. दोन्ही संघाचे समर्थक काय जबरदस्त टाईट मॅच. बॉलिंग मार्क तयार. पियुष मात्रे 2 बॉल 5 धावांची गरज. निघालाय 5वा चेंडू टाकण्यासाठी. राहिला महोदय विकेट. ओहो यस पुन्हा एकदा कट केलाय. लेट कट आणि हा चेंडू गेला सीमा रेषे बाहेर. 4 धावा आणि राहिले कंपल्सरी 1 बॉल 1 धावेची गरज. क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नेम नाही. लास्ट डिलिव्हरी लेट रिक्वायर्ड ओनली 1 रन्स. मागच्या सामन्यापेक्षा ही भयानक मॅच. अशा मॅचेस व्हायला पाहिजे हो.
तरी एम जी ट्रॉफी ही तुमची खरी आहे. 21 बाईक. अरे इकडे दाखव ना लोकांना, माधुरी दीक्षित दाखव. ते बघत होते डोळे वटारून. पण तुम्ही हिरमोड केलात. चला शेवटचा बॉल, एका धावेची गरज. बघा कुठेही पुश करा, पुश करो खुश रहो. लास्ट डिलिव्हरी, निर्णायक विजयासाठी 21 बाईकवर दोन्ही संघाचं लक्ष आहे. शेवटचा बॉल. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. आणि अशा प्रकारे थांबा रेफर टू टेक्नॉलॉजी टीम. थांबा, आनंद व्यक्त करू नका, घरात पालना टांगू नका प्लीज. थांबा, लाव. थांबा, कामोटेवाले तुम्ही आतमध्ये जाणार, तुम्हाला पेनल्टी आहे. वाईट आहे ना कामोटेवाले, या बाहेर या प्लीज. तुम्ही जिंकलात ठीक आहे, आम्हाला माहिती आहे. इकडं बाहेर या प्लीज. नाच करा, लावा धगधग लावा जरा, त्यांचा जरा धगधग होते हृदय. चला, या सामन्याचा हिरो ठरला. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर कोणा द्या. तर नीरज म्हात्रे. या पहिल्या सामन्याचा निखिल गोवारी, आता मात्र नीरज. म्हणजे दोघांची रास एकच आहे. एन या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. टॉस झालेला बघूया. याच्यानंतर शेवटचा म्हणजे जवळजवळ म्हणजे तिसरा सामना पहिल्या फेरीतील विशाल पाटील यांची टीम, नंतर श्रीदत्त भातान नवी मुंबईचा संघ